इक्या ते अब्दुल्ला ना आला वे कोण अब्दुल्ला? त्यो नाही का बेगानी शादी में वाला तुझ्या बरोबर येत असतो की काम नसताना. तू उगाच त्या आजीला काय बोलत जाऊ नको, ती माझ्यावर चिडते नंतर. हे तू माझा भाव आहेस, तुला काय बोलला ना तर मला सांग, मग बघतीस त्याला. तुझ्या पाया पडतो बाई, पण तुमच्या दोघांच्या भांडणात माझं मरण होते. वय वय ह्यो मरतोय. कर तोंड का फिरवलंस? तिचं तोंड बघितलं ना, उगाच फुकटच्या फुकट नाट लागायचं. मला तर ती लय लक्के बाबा. मी तिच्याकडे नुसतं बघितलं तरी पेपर सोपा जातोय का नाही बघ. बस तिचं थोपाड घेऊन पेपरला. बसणारच आहे. बितोय काय कुणाला? गंमत बघायची का? छान येते ना शीतल. अगं बघ की. काय रे, कुठं चाललंय? सांगितलं की मगाशी पेपरला चाललोय. तू नाही, अब्दुल्ला कुठं चाललाय? तू बी पेपरला चाललंय. लेटर आलं का? आलंय की. अरे तुला नाही, अब्दुल्लाला आलं का लेटर? तिथले गप्पच की जरा. का मी काय भीते वे कोणाला? तो काय बोललंय का तुला? बसलंय का नाही शांत आपलं? बोलल की. परीक्षेचं टेन्शन आले वाटतं अब्दुल्ल्याला. ए शितले, हा हाक मारलीस का राजा? गाडी थांबवा, गाडी थांबवा पहिली. आता गाडी अजिबात थांबायची नाही. तुमच्यामुळे मला एकतर उशीर झालाय. आता गाडी डायरेक्ट साताऱ्यात थांबल आणि ज्याला उतरायचं ना त्याने उड्या मारा. भैया अब्दुल्ला कसा चिडतोय बघ. यास्मिन काय बोलू नका, अब्दुल्ला चिडतो बरं का. शितली माझी आई, गप बस की जरा. हे क्या तू पेपर मध्ये नंबर जरी टाकून आलास ना तरी बी पास होतोस का नाही बघ. आपलं गुड लक आहे तुझ्या बरोबर. शीतल, हा माझा पण पेपर आहे. चांगलंय की. मला पण दे की मग गुड लक. ए नीट सरकून बस. हॉल नंबर 2 मध्ये. तुमचं काय? सतीश कदम सर आमचं हॉल तिकीट घेऊन येणार आहेत, मग आम्ही परीक्षेला जाणार आहे. अरे पण फक्त 10 मिनिटं राहिलेत परीक्षा सुरू व्हायला. वेळ येते त्याला ना ते. मला लय कॉन्फिडन्स आहे. येत्या लवकर ते बघ. माहिती तुझा कॉन्फिडन्स. अरे पण उशीर झाला तर. अरे तू जा पुढं, आम्ही येतो मागणं. ठीक आहे, नक्की जाऊ का? जा तू पुढे.
ऑल दी बेस्ट. थँक्यू. ऑल दी बेस्ट. जवळ जरा कॉन्फिडन्स ठेव. हा, आम्ही आलोच 5 मिनिटात. राहुले सर येतील ना लवकर. उशीर व्हायला लागलाय. परत काय प्रॉब्लेम व्हायला नको. ए काय रे तुमचं इकडं? सर परीक्षेला आलोय. हॉल तिकीट दिखाओ तुम्हारा. वो आए नहीं ना अब तक. वो आएंगे तब हम जाएंगे पेपर को. हमको परीक्षा लेट द्यायला झाली तरी फरक नहीं पडेगा. राहुल यार गप केल्या का? हॉल तिकीट आलं नाही म्हणजे? अहो नाही आणलं अजून. आणायचंय. कोण आणणार आहे? ओ हमको एक जण पाठवून देणार आहे. कोण पाठवणार आहे? आर्मीवाले हॉल तिकीट स्वतः पोस्टाने पाठवतात. तुम्हाला कोण पाठवणार आहे? अहो आर्मीवालेच पाठवणार आहेत आम्हाला. येडा की खुळा. साहेब पोराला परीक्षेला आणलंय. चला हॉल तिकीट दाखवा तुमचं. ती मिळालं नाही अजून. मिळालं नाही म्हणजे? ते तुमचं साहेब घेऊन येणार आहे. कुठले साहेब? अहो ते सतीश कदम साहेब. सतीश कदम? कोण सतीश कदम? इथे कोणी सतीश कदम नाहीये. चला परीक्षा सुरू होतीये. तुम्ही सगळ्यांनी गेटच्या बाहेर थांबा. तुमचं हॉल तिकीट आलं की घेतो तुम्हाला. अहो पण हे बघा मला तुमच्याशी वाद घालायला अजिबात वेळ नाही. तुमच्यामुळे इथं परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अजिबात त्रास नको. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बाहेर जाऊन थांबा. ओके चला प्लीज कोऑपरेट करा. चला बाहेर. चला 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 बाहेर प्लीज. अरे वैर लेखी परीक्षेचं लेटर येतं म्हणतात. आले का काय ते तुम्हाला? ते सतीश कदम सर म्हणाले तुम्ही डायरेक्ट जावा. तुम्हाला तिथं हॉल तिकीट पोहोचवायची सगळी व्यवस्था करतो म्हणाले. अरे मला पण असंच म्हणाले होते. अरे लेका आपल्याकडनं एवढं पैसे घेऊन आपलं काम केलं नाही का काय यानं? त्यानं फसवलं नसेल ना आपल्याला. उठची जमीन विकून पैसे भरले ती. 1.5 लाख रुपये गोळा करून भरले ती. आणि ती बी गेलं तर संपलं सार. अरे मी तर घरची गुरं विकून पैसे आणल्यात. अरे माझ्या आज्यानं आमची समधी जमीन माझ्यासाठी घाण ठेवून 1.5 लाख रुपये माझ्या हातावर ठेवल्यात. आता कोणत्या तोंडाने जाऊ मी त्यांच्याकडे? अरे माझ्या तर आप्पांनी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे दिलेत. आणि इथं अजून सतीश सर आले नाही. लकाजा आपलं पण पैसे गेलं का काय यांच्यासारखं? नाही नाही असं काय नाही होणार. मी फोन लावून बघतो.